काय सोनाली, काय शॉपिंग झाली? आणि इथं गरम एवढं आहे ना की मंदिरामध्ये ना आमच्याशिवाय कोणच दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व. तर मित्रांनो, कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर मी आता महाराष्ट्रामध्ये एंटर झालो आहे. महाराष्ट्रामध्ये मी कोल्हापूरला आहे आणि कोल्हापूरमध्ये मी काल इथे थांबलेलो. हे असे रूम होते आमचे, इथे थांबलेलो. आणि आता आम्ही चाललो आहे ना अंबाबाईच्या दर्शनासाठी. आम्ही रेडी झालो आहे. मी खाली सगळे उतरतात आहे. आणि मला माहितीच असेल कोल्हापूर म्हटल्यावरती खाण्यासाठी खूप फेमस आहे, कारण की रात्री पण आम्हाला ना सगळे असे छोटे छोटे स्टॉल दिसत होते किंवा खाण्यासाठी स्ट्रीट फूड. आणि आता कोल्हापूरमध्ये पण आम्हाला आहे ना मे बी आम्ही हॉटेल तर घेणार नाही आहे जेवणासाठी, कारण की ऑलमोस्ट सगळं बाहेरच झालं जेवण. तर आम्ही विचार करतो स्ट्रीट फूड खायला. तर तिथे कोणते स्ट्रीट फूड फेमस आहे हे मी तुम्हाला आता थोड्या वेळामध्ये दाखवेल. झालं तुमचं बाकी आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा त्रिशा, मॉर्निंग. मी आता आलोय ना कोल्हापूरमध्ये सगळ्यात फेमस आहे आणि ह्यांचे ना खूप सारे ना जे व्हिडिओ आणि रील्स आम्ही बघितलेले. तर रस्त्याने जाताना आम्हाला रँडमली ते भेटले. रँडमली ते त्यांचं शॉप भेटलं आम्हाला. तर हे जिल्हा अधिकारीचं कोल्हापूरचं ऑफिस आहे आणि जस्ट त्याच्यासमोर आहे ना हे महालक्ष्मी इडली वडा स्टॉल आहे त्यांचा. तर आम्ही इथे ना या लोकांनी चालू पण केले. सोनाली कसं आहे? चांगला आहे. तुम्ही जर इथे मंदिरात येत असेल तर हा मेन गेट आहे आणि ह्याच्या पाठी एक गेट आहे. किती? 4 गेट आहे, पण हा मेन गेट आहे हा वाला. तर जर तुम्ही कार पार्किंग जर शोधत असाल ना तर मंदिराची जी बॅक साईड आहे तिकडे तुम्हाला कार पार्किंग भेटेल. आणि सेकंडरी आहे ना बघायला गेलं ना तुम्ही गाडी जर घेऊन येत असेल ना मंदिराची इथे तर घेऊनच नका हो, कारण की इथे पार्किंगचे खूप इश्यू आहे. मेक शुअर आहे ना 500 मीटरच्या अगोदर आहे ना एक पार्किंग आहे, तिकडे तुम्ही गाडी पार्क करा. मस्त तिकडे पार्किंग पण आहे आणि इथे गाडीला पार्किंग बिलकुल नाही आहे. आम्ही येऊन चुकी केली की गाडीला पार्किंग नव्हती. आणि इथे मंदिराच्या आत आल्यावरती ना इथे अभिषेक चाललेला असतो देवीचा, अशी पूजा करतात. तर आता आम्ही आत जायला निघतोय. देवीची ओटी घेतात इथे, आत जायला निघतोय. त्रिशा इथं कोणी? त्रिशा हॅलो. त्रिशाला आता इथे एक बाबू दिसलाय. तुझं आमच्याकडे अरे तुझ्याकडे हाय कर. हाय हॅलो हॅलो. बाय 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 बाय. पप्पी दे, पप्पी दे. दर्शन मस्त झालं ना दर्शन. जास्त गर्दी पण नव्हती. आमचं दर्शन आता बाहेर निघतो आम्ही आणि खूप ऊन पण आहे. ए चल लवकर. काय राहिलं आता? तर बाहेर निघतो आता आम्ही आणि गाडीची इथे जाऊन गाडी काढतो आणि सोनालीला काहीतरी खायचं होतं ते पण बघतो आता. अरे चल. का रडतीस तू? काय झालं आता तुला? झोप आली तिला? झोपली तर होती ती रात्री मस्त मध्ये. मग सकाळी माझ्या आधी उठली ती. किती वाजता उठली? 8 वाजता. मी थोडासा लेट उठलो ना आज. 8ला नाही 7:30ला उठलो. झाला रडून? रडून झालं तुझं? लाजते कशी त्रिशा? लाजते कशी? त्रिशा लाजते कशी? दाखव. अय्या अशी लाजते त्रिशा. मग
कशी असते अय्या. मला कोल्हापुरी चप्पल आणि हे ते घ्यायचे असेल ना, हे मंदिराच्या बाहेर असे स्टॉल आहेत पूर्ण लेदरचे तुम्हाला भेटतील. इकडे लेडीजसाठी पण आहेत. हे बघा असे पूर्ण स्टॉल आहेत. तर तुम्हाला यायचं असेल तर इकडे या आणि व्हिजिट करा. ओरिजिनल चप्पल भेटतील तुम्हाला. काय सोनाली, काय शॉपिंग झाली आहे? पापड स्पेशल इकडे आली ना मी कोल्हापूरला कधीही. इथे असे मसाले पण आहे, घाटी मसाला, मालवणी मसाला, परत हळद. ते कसले कुकी आहेत? कुठले कसले कुकी? कुकी काय माहिती? नाही ओ काका हे काय आहे? काय काय हे बिस्किट आहे. कसले? गव्हाची बिस्किट. अच्छा. मंदिराच्या बाहेर एक अन्नछत्र म्हणून शाळा आहे आणि तिकडे असे हे लोकल मार्केट आहे. पूर्ण मोठं मार्केट आहे. त्याच्या आतमध्ये हे स्टॉल आहे. इथे पहिले आजी, ते आजी नाहीत रे सोनाली. कधी? 2:30 वाजता येतात. तर ठीक आहे, आता आपण घेऊया पापड घरच्यासाठी. तुम्हाला पण घर बसल्या जर पापड मागवायचे असतील ना, तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला होम डिलिव्हरी पण इथून पाठवतील. तुमचा ॲड्रेस पूर्ण द्या आणि पिनकोड त्यांना लागतो. ते तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही घ्या. सेल लागलाय बा 100ला 2 आहे 100 हे 100 रुपये आहे. त्रिशा कम, त्रिशा कम. तर मित्रांनो जेवण झालं माझं म्हणजे आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि हार्डली आता एक 20 मिनिटचा रस्ता आहे ज्योतिबाच्या इथे जायला. तर आता आपण निघतोय आणि इथे गरम एवढं आहे ना की आम्ही आहे ना कमीत कमी आहे ना जिथे पण थांबतोय ना थंड पाण्याची बॉटल घेतोय, पितोय आणि बॉडीला आहे ना हायड्रेट ठेवायची आहे ना प्रयत्न करतोय आम्ही. आता मी हे एक आज चीट मील चालू आहे माझं. तर बोललो आज आईस्क्रीम पण खाऊन टाकूया. तर आईस्क्रीम खातो, एन्जॉय करतो. तुम्ही पण एन्जॉय करा. आम्ही आता इथे पोचलो मंदिराची. इथे हे मंदिर आहे आणि ही जी तुम्हाला दिसते ही एंट्री आहे. आज गर्दीच नाही आहे. हां संडे, हां आज ऑड डे आहे ना. तर हे बघा नवीन नवरा बायको आहेत, हे पण आलेत पाया पडायला. काय मस्त व्ह्यू आहे. हा मंदिराचा कळस. क्लायमेट बघा किती मस्त झालं. आता थोड्या वेळात मला वाटतं इथे पण पाऊस येईल. कर्नाटकला आलेला तसा इथे पण पाऊस येईल. काला कुठं बघितलं? कर्नाटकला. कराड. त्यांना असं कसं काय वाटलं की मी कराडचा असेल? माझा व्हिडिओ. हां बरोबर. देख छा गया आम्ही तू छा एवढ्या लवकर छा गया. ना दरवर्षी तुम्ही बरेच वर्ष झाले तुम्ही. अच्छा चला काकी बाय. मंदिराची साफसफाई चालू आहे. हे अचानक फर्स्ट टाइम मी बघतो अशी साफसफाई चालू आहे ते. आणि हे मंदिर जे तुम्हाला बाहेरून कळस दाखवला, हा आतमध्ये आता असा कळस आहे. मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल इथे वतीने सहर्ष स्वागत. मित्रांनो जर तुम्ही इकडे आल्यावरती तुम्हाला जर देवाच्या मंदिराची इथे येऊन जर अभिषेक करायचा असेल
तर हे कार्ड आहे त्यांचं. तर हे नंबर आहे. त्यांचं नाव मंगेश इंजेकर म्हणून नाव आहे. तर सगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे पूजा आणि गोंधळ होतो. तर हा नंबर आहे, स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आमचं दर्शन झालं आहे आणि इथे पण पाऊस यायला लागला आहे बघा. इथे पण हलका हलका पाऊस यायला लागला आहे. आणि आता वाजले 7:10 आणि आता किती वेळ लागेल आपल्याला घरी पोचायला बघूया. आणि जर थांबलो मध्ये जेवायसाठी ब्रेक झाला तर ब्रेक करूया. आता एक आम्ही वॉशरूमसाठी परत एक ब्रेक घेतलेला आणि आहे ना इथे आम्ही थांबलेलो. हे एक हॉटेल टाईप आहे हे. इथे आपण गाडी लावली आणि इथे असं कॅन्टीन टाईप आहे. आणि ह्याच्या आतमध्ये ना सगळ्यात आवडती माझी कार म्हणजे विंटेज कारचं कलेक्शन आहे. मधलं एक गाडी इथे ठेवली यांनी. ही विंटेज कार ठेवली आहे आणि इथे ना अशा प्रकारे सजावट केली या लोकांनी. बाय बाय. इंस्टाग्रामची ID येईल माझी आणि सोनालीची. तर तुम्ही प्लीज त्याला व्हिजिट करा आमच्या इंस्टाग्रामला. म्हणजे इंस्टाग्रामला फॉलो पण करा पेजला. तर चला आता आपण निघतोय पुढच्या जर्नीसाठी. तर फायनली मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत 3:06 आणि फायनली आम्ही आता सेफली घरी पोचलो आहे. आणि आता वरती जातो. सामान सगळं काढायचं. आता वरती जातो आणि फ्रेश होईल. आणि माझी तर बॅटरी आता फुल डाऊन झाली आहे. थकलो आहे मी जाम आता. तर व्लॉगला पण मी आता इथेच एंड करतो गाडीमध्येच. कारण की घरी गेल्यावरती परत सगळे झोपायच्या मूडमध्ये असतील तर ते मजा नाही येणार व्लॉगला एंड करायला. तर आय होप सो जर तुम्हाला आजचा जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि व्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. वडा